उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आता थेट साधू संतही मंत्री धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आलेले आहेत। मुंडे भगवानगडावर गेल्यानंतर त्यांना कुणी क्लीन चिट दिली आणि त्यावर काय टीकेची झोड उठली, यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही। नामदेव शास्त्रींची मुंडेंना क्लीन चिट। धर्मशास्त्रींचा भ्रष्ट मंत्र्यांना पाठिंबा। भगवानगडाच्या आध्यात्मिक क्षेत्रावर राजकारणी लोकांनी आपण होऊन संस्कारित पद्धतीने वापर ऐकलत? पंकजा मुंडेंशी बिनसल्यानंतर 2016 मध्ये भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी थेट भूमिका घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना मात्र क्लीन चिट दिली आहे। सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। मात्र धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांना गोवण्यात येत आहे असा थेट दावा करत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंनाही कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या। त्यामुळे मनसेच्या प्रकाश महाजनांनी शास्त्रींनी पंकजाला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली आहे। त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे, त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय। आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता। नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं, राजकारणात खूप तिला स्पर्धा होती। त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं। गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही, गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी। मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही। न्यायाचारी आहात आपण, न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला। अंजली दमानियांनी मात्र नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा जनतेसमोरचा चेहरा दिसत नसल्याचा टोला लगावलाय। नामदेव शास्त्रींनी पाठराखण केली असेल तर ते दुरुस्त करतील असा खोचक विश्वास जरांगेंनीही व्यक्त केला। तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे। खूप इच्छा असून देखील जाता येत नाहीये, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे। खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही। संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकते? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण करत अजित पवारांसह सत्ताधारी आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय। त्यामुळे एकेकाळी भगवानगडावर राजकारण करू नये म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींनीच गडाच्या पायंड्याला छेद दिलाय का? संत महंतांनी राजकीय नेत्यांबाबत थेट भूमिका घेणं योग्य आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। चापट मारल्यावर तुम्ही हत्या करणार का, असा सवाल मग सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय। आबादा कंपनी समोरील वादात मृत सरपंच संतोष देशमुखांनी चापट मारली असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं। याच वक्तव्याचा धनंजय देशमुख यांनी समाचार घेतलाय। मला एक चापट मारली तर तुम्ही खून केला। आमची देशमुख कुटुंबियाची पण तुम्ही आमची लेकरं बघायला पाहिजे होते, आमच्या आईकडे बघायला पाहिजे होतं, आमच्या वडिलांकडे बघायला पाहिजे होतं, आमचे काय हाल झालेत हे बघणं होतं तुमचं। ते बघितलं असतं तर कदाचित हा प्रश्न कुणीही विचारला नसता। एका चापटीच्या बदल्यामध्ये तुम्ही जर असं सगळे म्हणजे इतकं भयानक कृत्य करू शकतात तर ते अत्यंत चुकीचं आहे। सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब रविवारी भगवानगडावर जाणार आहे। देशमुख कुटुंब भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे। सरपंच देशमुख हत्येप्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्रींसमोर पुराव्यांची फाईल सादर करणार आहे। तर पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळून लावले। माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायर देखील नाहीये असं भास्कर केंद्रेंनी म्हटलं। भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये।
मुलीचं लग्न कर्ज काढून केल्याचं देखील केंद्रे जे आहेत ते ऑडिओ क्लिपमध्ये सांगतायत. भास्कर केंद्रे यांच्याकडे 100 टिप्पर 15 JCB असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला होता. दरम्यान साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तुझ्यावर हे टिपर कुठे आहे तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी बरं एक टायर बरं टायर जरी असला ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब. मग आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला. बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले. साधा माझ्याकडे टायर नाही, JCB आणि पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही. आणि हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं. आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब. तर धस यांनी नेमके काय आरोप केले होते आणि सदावर्तेंनी धसांना काय उत्तर दिलेलं आहे पाहूयात. 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. इन्व्हॉल्वमेंट अशा मर्डरमध्ये आहे. लोकशाहीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तत्कालीन ते मंत्री होते, मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. म्हणून सभापती महोदयांनी धसांवर जे आहे चुकीच्या पद्धतीने सामान्य नागरिकाला, म्हणजे केंद्रे साहेबांच्या बाबतीमध्ये खोटे आरोप करण्याच्या प्रकरणामध्ये स्वतःकडे सुमोटो कॉग्निझन्स घ्यावा विधानसभेच्या सभापतींनी आणि धसांवर जे आहे इन्क्वायरी कॉन्टेम्प्लेट करावी. तर या प्रकरणानंतर सदावर्तेंनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे. बीडमधील बुट्ट्या गायकवाड हत्येतील आरोपींना धस यांच्या पत्नीने मदत केली असा गंभीर आरोप पुणरत्न सदावर्तेंनी केला. हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं धसांच्या शेतात मिळाल्याचा दावाही सदावर्तेंनी केला आहे आणि त्यामुळे धस यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा सदावर्तेंनी दिलेला आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये 3 लाख रुपये जर धसांच्या पत्नीने जर दिले असतील आरोपीला म्हणजे काढता पाय करून घेण्यासाठी, तर ते जर जप्त असतील, हत्यारं जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील, धसांनी जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल, तर या सगळ्या गोष्टी धसांच्या बाबतीमध्ये त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये एका मागास वर्गीयाच्या, आदिवासी संबंधित, भटक्यांसंबंधित खुनाच्या याच्यामध्ये धसांना दार्शनिकपणे जे आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. तर परळी पॅटर्नवर आरोप करणारे सुरेश धस आता मात्र सदावर्तेंच्या आरोपानं गोत्यात येतात का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये नियमबाह्य लाभ घेत असाल तर सावध व्हा, कारण आता तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. कोणत्या मंत्र्यानं हा इशारा दिलेला आहे आणि किती लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. बोगस लाडकींवर गुन्हे दाखल होणार, फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई, बोगस लाभार्थ्यांना मंत्र्यांचा इशारा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाडक्या बहिणींची आता खैर नाही. कारण ज्यांनी नियम डावलून लाडकींचे पैसे लाटलेत अशा बोगस लाडक्या बहिणींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. आणि असा इशारा दिलाय दुसरा तिसरा कोणीही नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी. त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींवर आता कारवाईचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 5,92,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता. त्यातल्या तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतलाय
त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. आणि चुकीची कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे. त्यामुळे 100% ती जी असतील ती रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील. अशाच बोगस लाडक्या बहिणींवर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलंय. तसंच फसवणूक करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. नेमकं त्या काय म्हणाल्या पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलाय. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याचं सांगितलं जात आहे. काही परराज्यातल्या महिलांनीही पैसे लाटल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आला. त्यामुळे सरकारनं या योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे बहिणींनो, तुम्ही नियमात बसत नसाल तर या योजनेचा स्वतःहून लाभ सोडा, अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता बातमी आहे दारू संदर्भातली. दारूच्या बाटल्यांवरही आता कॅन्सरचा इशारा देण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. तर उच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला तशी नोटीसही बजावली. सामाजिक कार्यकर्ता यश चिलवर यांनी ही याचिका दाखल केली. यासाठी WHO दारूचा उल्लेख कार्सिनोजन म्हणजेच कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरणारा पदार्थ असा केल्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. कोर्टानं या संदर्भात केंद्र सरकारला ठोस नियम तयार करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच हा निर्णय लागू करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करावी असं देखील याचिकाकर्त्यानं म्हटलेलं आहे. याचिका अशी आहे की मद्यपान केल्यामुळे आपल्याला 7 प्रकारचे कॅन्सर होण्याची संभावना असते. महिलांना त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, कोलोन कॅन्सर होऊ शकतो आणि इतर सगळ्यांनाच गळ्याचे त्रास, लिव्हरचा त्रास, कोलोन कॅन्सर, रेक्टम कॅन्सर असे विविध प्रकारचे कॅन्सर्स दारूमुळे होऊ शकतात असं थोडा रिसर्च केल्यावर कळलं. त्यामुळे जनहितार्थ मद्यपानाच्या सेवनाविरोधात एक याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे जसा सिगरेटच्या पाकिटावर कॅन्सर होण्याचा इशारा देण्यात येतो तसाच आता दारूच्या बाटल्यांवर देखील देण्यात येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातून दररोज नवा वाद आता समोर येतोय. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर या पदावरून ममता कुलकर्णीची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. नेमकी यामागची कारणं काय आहेत? ममतामुळे आणखीन कोणत्या महामंडलेश्वरला पदावरून हटवण्यात आलेलं आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी. ममताला दीक्षा देणाऱ्या लक्ष्मीलाही हटवलं. संन्यासी ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है. ऐकलं, या किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर पदाला आक्षेप घेतला आणि महाकुंभ मेळ्यात वादाची ठिणगी पडली. आणि अखेर साध्वी ममताची किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषीदास यांनी महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. ममताच्या हकालपट्टीची कारणं पाहूयात. ममतावर देशद्रोही प्रकरणातील आरोप असल्यानं आखाड्याचा विरोध. आखाड्याच्या परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षेऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा दिली. ममताला देण्यात आलेलं पद असंविधानिकच नाही तर सनातन धर्माच्या विरोधी असल्याचं मत. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात स्वतःचं पिंडदान करत ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला. मात्र ममताचा पट्टाभिषेक करत थेट महामंडलेश्वर पद तिला दिलं गेलं. एवढंच नाही
तर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी हे नवं नावही देण्यात आलं. त्यामुळे वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीचीही आचार्य महामंडलेश्वर या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. लेकिन ममता कुलकर्णी जैसे जिस व्यक्ति के ऊपर देशद्रोह का आरोप है, जिसके ऊपर देशद्रोह के कार्यों में लिप्त होने का आरोप है और जो सिद्ध भी हुआ है, जिसमें उनको जो है परेशानियां भी झेलनी पड़ी है, उन्हें अभ्यागत न बना के वैराग या संन्यास न देकर के सीधे जो महामंडलेश्वर का जो पद दिया गया वो न्याय उचित नहीं है. बड़ी दुख की बात है कि एक पब्लिसिटी की खातिर व्यक्ति कुछ भी हद तक गिर जा रहा है. आज अगर यही ममता इस्लाम कबूल लेती तो ये धर्माचार्य जो बन रहे हैं और जो हैं ये क्या कुछ बोलते तभी? आज वो सनातनी बच्चा सनातन में आ गया तो सबको पेट में दर्द हो गया और ऋषि अजय दास को हम कहां से जानेंगे. काम क्रोध मोह मत्सर त्याग करून ममता साध्वी झाली खरी. मात्र आता तिचं पद गेल्यामुळे ती सामान्य साध्वी म्हणूनच पुढचं आयुष्य जगणार की पुन्हा सिनेसृष्टीत परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर ज्या महामंडलेश्वर या पदावरून हा सगळा वाद उभा राहिलेला आहे ते महामंडलेश्वर होण्याचे काय नेमके नियम आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. व्यक्तीच्या खासगी आयुष्याच्या माहितीची तपासणी होते. महामंडलेश्वर होण्यासाठी संबंधित आखाड्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून इच्छुक व्यक्तीची चौकशी होते. आखाड्याचे सचिव पंचायतीकडून पुन्हा तपास होतो. इच्छुक व्यक्तीचे गुन्हेगारीशी संबंध आहेत का याचीही तपासणी होते. महामंडलेश्वर झाल्यानंतर अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं. कोणताही नियम तोडल्यास मोठी कारवाई होते. महामंडलेश्वर या पदावरून हकालपट्टी देखील होऊ शकते. तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे. राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावणं असं म्हणत छगन भुजबळांनी राज्यपाल पदाला स्पष्ट नकार दिलेला आहे. पुण्यातील एका मुलाखतीत राज्यपाल पदावरून छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भुजबळांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. दरम्यान छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेत पाहूया. म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे. अहो राज्यपाल म्हणून मी करू काय? मी माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं. राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? मला मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही. तो मोठंच पद आहे बाबा. नाही तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला मला नाही. पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे ह्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत करू इच्छितो आहे ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण ते मी नाही करू शकणार नाही. त्यामुळे मी हे आहे असा मोकळा तर ठीक आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमात शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. विधानसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच दोघं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. दादर माहीम मतदारसंघावरून मनसे आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झाला होता आणि याच वादानंतर हे दोन्ही नेते प्रथम सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र आले. त्यातच गुरुवारी झालेल्या मेळाव्यात भाजपवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली नव्हती. तर भाजप आणि ठाकरेच्या या वाढत्या जवळीकीमुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. आणि अशात शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर नवीन समीकरणं जुळणार का याबाबतही चर्चा रंगलेल्या आहेत. वळूया पुढील बातमीकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदेंचं राज्यामध्ये ऑपरेशन टायगर होणार सुरू अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. शिंदे नेमके कोणत्या पक्षांना खिंडार पाडणार आहेत? पुण्यातले कोणते माजी आमदार शिंदेंच्या गळाला लागणार आहेत? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. शिंदेंचं ऑपरेशन टायगर. काँग्रेस ठाकरे गटाला खिंडार पाडणार? माजी आमदार नेते शिंदेंच्या संपर्कात. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले. त्या दृष्टीनं राजकीय पक्ष कामाला लागले. एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही कमालीचा सक्रिय झालाय.
त्यात पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिंदेंची भेट घेतली आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं जोर धरला. धंगेकर हेही धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना दुजोरा मिळालाय. जेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून हा प्रवेशाचा ओघ सुरू आहे. आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मग नगरसेवक काल पण अहिल्यानगर आपलं नगरचे महापौर 12 नगरसेवक आले, मुंबईचे नगरसेवक आले. मुंबईचे जवळपास 45 नगरसेवक उबाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झाले आतापर्यंत. तुम्ही आता नवीन काय मिशन काढलंय? पाहुयात कोणकोणते नेते शिंदेंच्या संपर्कात आहेत. रवींद्र धंगेकर, कसब्याचे माजी आमदार महादेव बाबर, ठाकरे गटाचे हडपसरचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, ठाकरे गटाचेच कोथरूडचे माजी आमदार गणपत कदम, ठाकरे गटाचे रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने, ठाकरे गटाचे संगमेश्वरचे माजी आमदार रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे नवी मुंबईचे माजी महापौर. दरम्यान काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मात्र या शक्यता फेटाळून लावत कामानिमित्त भेट घेतल्याचं सांगितलं. असं असलं तरी याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी काहीच दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हणले प्रयत्न करतात. पण आता गेलं की बातमी होती. ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना. अजितदादांना 100 वेळा भेटलो. उलट मी गेलो ना या 2 महिन्यात. काँग्रेसमध्येच आहे ना आता मी. तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे. म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही. माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त. नाही, ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते. 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू, असं काही लोक सांगतील. परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. राज्याच्या राजकारणात अनेकदा ऑपरेशन लोटसची चर्चा होत असते. मात्र आता शिंदेंनी विरोधकांच्या कंपुटल्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्यानं आता राज्यात ऑपरेशन टायगरचीही चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोट्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या अटकेचा डाव होता असा आरोप करण्यात आला आणि या प्रकरणाच्या तपासासाठी SITची स्थापना करण्यात आली. सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात SITची स्थापना करण्यात आली होती. वळूया पुढील बातमीकडे. पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलंय. आम्हाला पदापेक्षा जनतेची नाळ महत्वाची असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद आहेत, यावरच शिंदेंनी भाष्य केलेलं आहे. आम्हाला पदापेक्षा तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची आहे. या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. विकासाच्या मार्गावर जो विकास 2.5 वर्ष आम्ही केला तो अधिक वेगवान पद्धतीने करायचा आहे. आणि म्हणून आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्त्वाची आहे. जनतेची मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे बघणारे आम्ही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा येईनचा नवा नारा दिलाय. विश्व मराठी संमेलनाचं आज देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळेस त्यांनी विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा पुन्हा येईन असं म्हटलंय. त्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. बोर्डाच्या परीक्षेत बुरखाबंदी करण्यावरून राज्यात वाद पेटला. राणेंच्या मागणीवर शिक्षण मंत्र्यांची काय भूमिका आहे? मुस्लिम विद्यार्थिनींना काय वाटतंय? बुरखाबंदी होणार की नाही यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. बोर्डाच्या परीक्षेत बुरखाबंदी. राणेंची मागणी, हुसेनचं मौन. विद्यार्थिनींचा बुरखाबंदीला विरोध.
बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना मंत्री नितेश राणेंनी केलेल्या मागणीवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. कॉपी रोखण्यासाठी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थिनींवर बुरखाबंदी लावण्यात यावी असं पत्रच त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना पाठवलंय. मात्र या संदर्भात दादा भुसेंना विचारलं असता त्यांनी मात्र बुरखाबंदीवर थेट बोलणं टाळलं. कारण काय आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. कॉपी मुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे. कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे. कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे. कॉपी मुक्तीसाठी शिक्षण विभाग सातत्यानं प्रयत्न करत आहे. कॉपी सापडल्यास परीक्षा केंद्रच रद्द करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागानं जाहीर केलंय. तसेच व्हिडिओ आणि सीसी कॅमेरे देखील परीक्षेच्या परिसरात लावण्यात येणार आहे. त्यामुळे बुरखाबंदीची मागणी योग्य नसल्याचं मुस्लिम विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. नहीं, ये ठीक नहीं है. हमारे कॉन्स्टिट्यूशन का भी उन्होंने भी हमें हक दिया है कि हमें क्या पहनना है और क्या नहीं पहनना है. तो हमारा हक है, हम बुर्का पहन के आएंगे, हम इसमें सेफ फील करते हैं और एग्जाम के टाइम भी हम बुर्का पहनकर ही आना चाहेंगे. हमारा मज़हब ये सिखाता है कि हमें चोरी वगैरह और चीटिंग वगैरह से दूर रहे. तो हम चीटिंग वगैरह नहीं कर सकते हैं, बुर्के में हम सेफ रहते हैं. राज्यात मतदानासाठी बुरखाबंदी नसताना आता परीक्षेसाठीच बुरखाबंदीची मागणी होऊ लागल्यानं ऐन परीक्षेच्या काळात वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्द्यावर शासनानं सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर आता नेमका काय निर्णय राज्य सरकार घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. नाशिकच्या सिडको भागातील शांतीनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या परिसरात एका घरामध्ये सामूहिक नमाज पठण केलं जात असल्यानं हा वाद निर्माण झाला. बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. दोन धर्मियांमध्ये वाद झाल्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यावेळेस परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. मद्रासा ओपन केलेले आहे. हे सिडकोचं घर आहे आणि अनधिकृत चालू आहे. तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा. जे आहे ते अनलिगली जे आहेत ते बंद. आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा. जे तुमचे जिथं आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा, पण अनुकृत जे आहे ते का चालवताय? रायगडच्या कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महेंद्र थोरवेंच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारलेली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंनी ही याचिका दाखल केली. महेंद्र थोरवे यांनी खोटा प्रचार, डमी उमेदवार उभे करून विजय मिळवल्याचा सुधाकर घारेंचा दावा आहे. आणि यानंतर बातमी धडकी भरवणारी आहे. कारण आठवड्याभरातच पुण्यात जीबीएसचा चौथा बळी गेला. एवढंच नाही तर जीबीएसनं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही शिरकाव केलेला आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळत आहेत आणि प्रशासनानं कोणत्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. जीबीएसनं वाढवलं पुणेकरांचं टेन्शन. आठवड्याभरात जीबीएसचा चौथा बळी. पुण्यापाठोपाठ विदर्भातही जीबीएसचे रुग्ण. पुण्यातला जीबीएस आता थेट रुग्णांच्या जीवावरच उठला आहे. आतापर्यंत तब्बल 4 जणांचे बळी या सिंड्रोमने घेतले. रोज रुग्णांची संख्या वेगानं वाढत चालली आहे. अनेक जण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण पसरलंय. यात कुणाचा बळी गेलाय ते पाहूया. सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू.
पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे बळी. पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू. पुण्याच्या नांदेड गावात 60 वर्षीय महिलेचाही अंत. जीबीएस आजाराचे रुग्ण फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच नव्हे तर अकोला आणि नागपूरमध्येही आढळून आले. त्यामुळे संपूर्ण राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आहेत ते पाहूया. पुणे 113, पिंपरी चिंचवड 9, अकोला 5, नागपूर 8, सांगली 6. जीबीएसनं राज्यभर हातपाय पसरायला सुरुवात केल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे, तर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. क्षेत्रीय पातळीवर रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना करावी. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. पुरेसे बेड्स आणि औषधांची उपलब्धतेबाबत खात्री करावी. उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी. महापालिकेच्या प्रशासनाला सूचना दिल्या की ताबडतोब त्याची चौकशी केली पाहिजे आणि हे कसं थांबवता येईल याचा विचार केला पाहिजे. शेवटी ते कुठं झाले आणि कुठल्या पाण्याच्या ठिकाणी ते टँकर भरले जातात ही पहिली माहिती घेऊन त्याच्यावरती 100% आता लगेच कार्यवाही झाली पाहिजे. गुइलेन बॅरी सिंड्रोम हा पुण्यातील दूषित पाण्यामुळे होत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पुण्यानंतर पिंपरी चिंचवड, सांगली, अकोला आणि नागपूरमध्येही जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळून आल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली. त्यामुळे राज्यभरात तातडीनं उपाय योजण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले होते. सर्वसामान्य नागरिकांचे 4 तासात जवळपास 350 निवेदनं आल्यामुळे बावनकुळेंचा संताप अनावर झाला. तुम्ही कामात दिरंगाई करत असल्यामुळे नागरिकांना असं निवेदन घेऊन यावं लागतं, अशा शब्दात बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेले आहेत. यापुढे कामात दिरंगाई चालणार नाही अशी तंबी बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेत. फडणवीसांनी मंत्र्यांना कामकाजाचं वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे आणि त्यानुसार सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये राहणार आहेत. गुरुवार ते शुक्रवार राज्यभरामध्ये विभागाच्या कामाचा आढावा बैठक देखील मंत्री घेतील. शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागामध्ये सुरू असणाऱ्या सुनावण्या विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिल्याचं कळतंय. मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असणार आहेत. गुरुवार शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामांचा ते आढावा घेतील. शनिवारी आणि रविवारी मंत्री आपल्या मतदारसंघात जातील. विभागामध्ये सुरू असलेल्या सुनावण्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देखील फडणवीसांनी दिले आहेत. खरं आहे, कारण मंत्रालयामध्ये मंत्री असले पाहिजेत, अन्यथा आपण दौरेच करतोय किंवा मंत्रालयात येत नाही असं अनेक वेळा तक्रारी. मी आता 35 वर्ष झाले आमदार आहे. मला या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे. काही मंत्री असतात पूर्वीपासून मी बघतोय की मग ते मंत्रालयामध्ये येतच नाहीत, मग घरी बसून कारभार करतील बंगल्यावर किंवा मतदारसंघात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात दौरे करतात. पण मंत्रालयातही राज्यभरातून येणारे लोक त्या ठिकाणी असतात आपल्या अडचणी घेऊन, तक्रारी घेऊन. त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे यासाठी मंत्री हे ॲटलिस्ट 2 दिवस तरी मंत्रालयामध्ये असले पाहिजे असं कंपल्सनच मी म्हणेल. अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना दिलेल्या आहेत आणि त्या योग्य आहेत. अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी शरीफुलची आता फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपीचा चेहरा आणि शरीफुलचा चेहरा मॅच झालेला आहे. त्यामुळे सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अंबरनाथमध्ये 2 शिक्षकांची शाळेबाहेर फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीमध्ये शिक्षिका जखमी झालेली आहे. शिक्षिकेनं यावेळेस शिक्षकानं शरीर सुखाची मागणी केली असा आरोप केलेला आहे. शिक्षिकेनं हा आरोप केला आणि यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आपण बघतोय 2 शिक्षकांची फ्रीस्टाईल हाणामारी अंबरनाथच्या रस्त्यावर आज पाहायला मिळाली. यावेळेस या शिक्षकानं शरीर सुखाची मागणी केली असा आरोप या महिला शिक्षिकेनं केलेला आहे. सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. आता 2 वाघांच्या फाईटचा व्हिडिओ समोर आला. मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्व्ह मधला हा व्हिडिओ आहे.
पर्यटकांनी जंगल सफारी दरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तोच आपण साम टीव्हीवर पाहताय. मध्य प्रदेशच्या कान्हा अभयारण्यामध्ये कशा या प्रकारे या 2 वाघांची झुंज सुरू होती. पुढील बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद राहणार आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. बंद दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर 5 दिवस कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल त्यावर एक नजर टाकूयात. मोठागाव माणकोली उड्डाणपुलावरून प्रवास करा असं आवाहन यावेळेस करण्यात आलेलं आहे. नवी मुंबई पनवेलकडे जाणाऱ्यांनी काटाई नाक्यावरून बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्यानं जावं. बदलापूर अंबरनाथ कर्जत कडून येणाऱ्यांना तळोजा रस्त्यानं पनवेल नवी मुंबईकडे जाता येणार. हलक्या मध्यम वाहनांना लोढा पलावा दिशेनं विरुद्ध मार्गिकेतून जाता येणार. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोंडींचा मृतदेह सापडलेला आहे. धोंडी यांची लाल कलरची ब्रिझा कार जी आहे ती गुजरातमधील रिग्राम मालाफलिया इथं एका बंद दगडखाणीमध्ये सापडली आणि या कारमध्येच अशोक धोंडी यांचा मृतदेह देखील सापडला आहे. कारच्या डिक्कीत धोंडींचा मृतदेह आढळून आला. गेल्या 12 दिवसांपासून अशोक धोंडी बेपत्ता होते. त्यांचं अपहरण करून हत्या झाल्याचा संशय आणि या प्रकरणी पोलिसांनी आधीच आरोपींना अटक केली आहे. मात्र धोंडींची हत्या का झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन क्वॅरीमधून 40-45 फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे. त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती. ती आता त्या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू आहे. तर एक महत्वाची बातमी. पृथ्वीवर प्रलय येण्याची भीती आहे. कारण आता वेनू नावाचा एक लघुग्रह वेगानं पृथ्वीच्या दिशेने येतोय. तो पृथ्वीवर आदळल्यास विध्वंस होणार आहे. समुद्रात पडल्यास सुनामीच्या लाटेमुळे अनेक बेटं नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वेनू लघुग्रहावर नासानं देखील आता चिंता व्यक्त केली. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटनमध्ये उभ्या असलेल्या 102 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग इमारती एवढा वेनूचा आकार आहे. बावीस अणुबॉम्बच्या स्फोटाने एवढा विध्वंस होणार. 1.4 अब्ज टन TNTच्या स्फोटा इतकी ऊर्जा निर्माण होईल. जवळपास 1000 किलोमीटर पर्यंत काहीही शिल्लक राहणार नाही. दाट लोकवस्तीत हा लघुग्रह आदळला तर लाखो लोकांच्या मृत्यूची भीती आहे. समुद्रात पडल्यास सुनामीच्या लाटेमुळे अनेक बेटं नष्ट होण्याचीही शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यामुळे व्यावसायिकांसह नोकरदार वर्गाचं लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. यंदा काय महागणार आणि काय स्वस्त होणार यासह विवाहित जोडप्यांना एकच टॅक्स रिटर्न भरावा लागणार का याचीही चर्चा आहे. नोकरीवाल्या जोडप्यांचा टॅक्स कसा वाचणार आणि कोणी यासाठी प्रस्ताव सादर केलाय पाहूयात. पती पत्नीसाठी एकच टॅक्स रिटर्न. करदात्या विवाहित जोडप्यांना दिलासा. ICAIचा प्रस्ताव केंद्र मंजूर करणार. भारतात नोकरी करणाऱ्या आणि टॅक्स भरणाऱ्या विवाहित जोडप्यांना टॅक्स रिटर्न मात्र स्वतंत्र भरावं लागतं. मात्र कमावत्या विवाहित जोडप्यांसाठी एकत्रित कर भरण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात ICAIनं केंद्र सरकारला सादर केलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पती पत्नी एकत्र आयकर रिटर्न भरू शकतील.
अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पती पत्नीला अशा प्रकारची सुविधा मिळते. याचा फायदा मोठ्या प्रमाणात करदात्यांना होतो. त्यामुळे आगामी बजेटमध्ये अशी घोषणा केली जाऊ शकते. त्यासाठी काही वेगळे टॅक्स स्लॅब असतील अशी शक्यता ICAIनं व्यक्त केली आहे. एकत्रित रिटर्न भरणाऱ्या जोडप्यांसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब असण्याची शक्यता आहे. 6 लाखांच्या उत्पन्नाला करातून सूट देण्याची मागणी. 6 ते 14 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 5% कर आकारावा. 14 ते 20 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर 10% कर असावा. 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% कर आकारावा. 24 ते 30 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर 20% कर. 30 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर आकारावा. तर बजेट 2025च्याच अनुषंगाने ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी एक खूप मोठे आणि महत्त्वाचे प्रपोजल गव्हर्नमेंटकडे सादर केले आहे, जे आहे जॉईंट टॅक्सेशन फॉर मॅरिड कपल. जॉईंट टॅक्सेशनच्या अंतर्गत त्यांचे जॉईंट रिटर्न भरू शकतात. जॉईंट टॅक्सेशन मध्ये पती आणि पत्नी हे एक सिंगल टॅक्सेबल युनिट म्हणून कन्सिडर केले जाईल. अर्थमंत्र्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला तर नोकरी करणाऱ्या लाखो विवाहित जोडप्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व कमावत्या जोडप्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट सादर करतील आणि त्यापूर्वी पंतप्रधानांनी गरीब मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो असं वक्तव्य करून शुभ संकेत दिलेले आहेत. विकसित भारतासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता विकसित भारताचा वारू उधळल्याचे संकेत यावेळेस त्यांनी दिलेले आहेत. नारी शक्ति के गौरव को पुनः प्रस्थापित करना, पंथ संप्रदाय के भेद से मुक्त होकर के हर नारी को सम्मानपूर्ण जीवन मिले, उसको भी समान अधिकार मिले, उस दिशा में इस सत्र में कई महत्वपूर्ण निर्णय लिए जाएंगे. बजेट आधीच सोन्याला झळाळी आली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 84,600 रुपयांवर पोहोचलाय. चांदीचा दरही 1 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सध्या चांदी प्रति किलो 95,000 इतकी आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील कर वाढले तर सोन्याचा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. वळूया पुढील बातमीकडे. संसदेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं आणि या अभिभाषणावर संसदेच्या आवारात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे एक नवा वाद निर्माण झालाय. राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाच्या शेवटपर्यंत खूप थकल्या होत्या. त्यांना बोलताही येत नव्हतं असं सोनिया गांधींनी म्हटलं. सोनिया गांधींच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटलाय. भाजपनं यावरून सोनिया गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला. तर काँग्रेसनं राष्ट्रपतींसह आदिवासींचा अपमान केल्याचा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनीही केलाय. भारत और What do you think of the speech, ma'am? This is usual false promises. boring. No comment. No, the poor lady, the president was getting very tired by the end. Repeating the same thing again and she again. could hardly speak properly. एक आदिवासी बेटी का बोलना इनको बोरिंग लगता है. ये देश के 10 करोड़ आदिवासी भाई बहनों का अपमान है. आणि आता हवामानासंदर्भातली एक मोठी बातमी. उत्तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान गारपीट आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. सध्या बंगालच्या उपसागरातून ताशी 30 ते 35 किलोमीटर वेगानं आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहेत आणि त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहील. राज्याच्या बहुतेक भागात आठवडाभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. तर 3 ते 5 दरम्यान गारपिटीची देखील शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जीबी सिंड्रोमचा शिरकाव झालेला आहे. पुणे नागपूर नंतर आता जळगाव जिल्ह्यात देखील जीबी सिंड्रोमचा रुग्ण आढळून आलेला आहे. जळगावात जीबी सिंड्रोमचा हा पहिलाच रुग्ण आहे. एका 50 वर्षीय महिलेला जीबी सिंड्रोमची लागण झाल्याची माहिती आहे. तर लागण झालेल्या महिलेवर जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
नागपुरातील रिंग रोडवर दुभाजकाच्या मध्ये असलेली अशोकाची झाडं विनापरवानगी कापण्यात आली आणि या प्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस पुढचा तपास करतायत. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मात्र ही झाडं कुणी कापली आणि का कापली असा सवालही उपस्थित होतोय. तर विनापरवानगी ही झाडं कापण्यात आलेली आहेत. दुभाजकामध्ये जी अशोकाची झाडं लावण्यात आली होती तीच झाडं अज्ञात व्यक्तीनं कापून फेकलेली आहेत. त्यामुळे ही झाडं कापण्याचे आदेश नेमके कोणी दिले होते, ही झाडं कापण्यासाठी नेमकं कारण काय होतं असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. विनापरवानगी झाडं कापणाऱ्यावर आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल. तुळजापुरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय. तुळजापुरात पोलीस ठाण्याच्या भागामध्ये 6 सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सिलेंडर स्फोटाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सहा गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय. तुळजापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातली ही घटना आहे आणि आपण बघतोय 6 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्यामुळे या परिसरात आग लागली होती. परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अचानक 6 गॅस सिलेंडरचा स्फोट नेमका का झाला याचं कारण अस्पष्ट आहे. तर अमरावती शहरातील वल्लभ भुवन हॉटेलला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वल्लभ भुवन हॉटेलला ही भीषण आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी माहिती समोर आली आहे. तुम्ही आतापर्यंत बैलगाडा शर्यती पाहिल्या असाल, मात्र आता म्हैस आणि रेडक्यांच्याही शर्यती झालेल्या आहेत. सांगलीच्या हरिपूरमध्ये म्हैस आणि रेडकू पळवण्याच्या अनोख्या शर्यती पार पडल्या आणि यावेळेस शर्यत प्रेमींनी या मशीनच्या शर्यती पाहायला देखील गर्दी केली. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक दाम्पत्य भेटायला आलं. तेव्हा त्यांच्या मुलानं दादांसमोरच जय श्रीरामचा नारा दिला आणि मग अजितदादांनी देखील अरे बाबा जरा दमानं असं म्हणत या चिमुरड्याला दाद दिली. नारा दिला आणि मग अजितदादांनी देखील अरे बाबा जरा दमानं असं म्हणत या चिमुरड्याला दाद दिली.